नाशिक महापालिका महापौर आणि उपमहापौर निवडणूक ही उद्या होतीये। त्या पार्श्वभूमीवरती भाजपचे नगरसेवक हे सहलीला निघालेत आणि त्यांच्याशीच संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। जाणून घेऊयात। नाशिक महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक उद्याला पार पडणार आहे आणि यासाठी नाशिकचे भाजपचे पदाधिकारी नगरसेवक हे सर्वजण आता एक दिवसाच्या सहलीवर रवाना होत आहेत। खूप छान वाटतंय। आज इलेक्शन नंतर पहिली ट्रिप आहे आमची। तुमच्यातलीच एक भगिनी महापौर बनणार आहे। हो, गौरी दीदी महापौर बनणार आहे तर आमची बहीण बनते त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे। काय अपेक्षा आहेत बहिणीकडनं? बहिणीकडनं अपेक्षा ही आहे की आमची बहीण खूप छान काम करणार आहे, आम्ही तिला साथ देणार आहे। ज्यांच्यासाठी यांना अपेक्षा आहेत त्या हिमगौरी आडके आपल्या सोबत आहेत। खरं तर प्रत्येक मैत्रीण माझी सभागृहातली अतिशय तोलामोलाची आणि सक्षम आहे। एक खेळीमेळीचं वातावरण आमच्यामध्ये आहे, कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट असणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत। त्यामुळे जोपर्यंत निर्णय होत नाही, सगळ्यांना पक्षशिस्त माहिती आहे आणि पार्टी लाईनवर चालणारे आहेत सगळे। जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंतच चुरस असते आणि नंतर मात्र खेळीमेळीचं वातावरण असतं। हेच आमच्या पक्षशिस्तीने आम्हाला शिकवलेलं आहे आणि त्याचा तुम्ही इथे अनुभव घेत आहात। तर आज पहिल्या सीटवर बसणार आहात, परंतु उद्यापासून ड्रायव्हिंग सीट तुमच्याकडे असणार आहे। ड्रायव्हिंग सीट ही अतिशय मला असं वाटतं की तो काटेरी मुकुट असतो, पण नक्कीच ह्या आत्मविश्वास मला नक्कीच आहे की माझ्या मैत्रिणींच्या, माझ्या सभागृहातल्या साथीदारांच्या आणि सगळ्याच नाशिककरांच्या आणि माझ्या पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली मी ती नक्कीच पार पडेल। कॅमेरामन मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।